government stop? When did government start? When did it get implemented? This is a big question mark. Government started, how many people, कितलो लोकां ही फॅसिलिटी मेळ्ळ्या ती कोणाक कांय खबर ना. कोणागेले झिरो बिल जाताले जाल्यार ती खबर ना. आज हे सरकारान फकत जुमला करपाक आम आदमी पार्टीक कॉम्पिटिशन जे आहलें, आम आदमी पार्टीचो तोच प्रोसेस आहलो, दिल्ली सरकाराचो तोच प्रोसेस आहलो. हो तोच प्रोसेसाक मॅच करपाक एमी आज हे कॉपी पेस्ट करून हो प्रोग्राम चालू केल्लो. पूण ते कॉपी पेस्ट कोल म्हूण कांय जायना, इंटेन्शन आसपा जाय न्हू. सामान्य मनीस जो आम आदमी जो बीजेपी कार्यकर्ता, बीजेपी वोटर आहा, हे बीजेपी वोटराक आनी कार्यकर्त्याक फ्री उदक दिवपाक तेंचे इंटेन्शन आसपा जाय. हो खुद आपल्यागेल्या लोकांक जो आपल्या वोट मारता तेंक हे फ्री कांय दिवपाक सोदनाय. हेंगे प्रॉब्लम अशें की हेंकां फकत पयशे लुटपाची गरज आहा आनी पयशे लुटपाचे गरजेत हे आतां पेटलो आहाय. आनी पेटलो आहाय म्हणटकीर तेंगेले ओनली वे एंड सोर्स ऑफ अर्निंग इज टू द बेजीक नेसेसिटीज, म्हणजे इलेक्ट्रिसिटी, वॉटर, हेल्थ, एड्युकेशन हे पयशे करपाचे मुखार सरले. आनी सामान्य मनशाक म्हाका दिसता देवानूय राखचें आमकां सगल्यांक आनी सगल्यांचे मतीन घालचें की असलो सरकार आमकां जायो, ह्या कॉमन मॅनाक लोकांगेलो बरो चिंततो तसलो गव्हर्नन्स हे लोकांक चिंतचें. आनी लोकां मुखार आज मॉड्यूल दवरलो आहा जो आज दिल्ली प्रूव केल्लो आहा, पंजाबा प्रूव केल्लो आनी तो कंटिन्युटी आहा ह्या मॉड्युलाची. आनी ह्या मॉड्युलाची गोंयकारांक गरज आहा, गोंयकारांक गरज आहा. जायत जाण म्हणटाय ना गोंयकारांक कडेन उदक फ्री नाका. उदक फ्री न्हू हे प्रश्न ना. 24 hours उदक पूण दिवपा जाय. 24 hours कंटिन्यूस अनइंटरप्टेड वॉटर सप्लाय मेळपाक इज व्हेरी इम्पॉर्टंट. जें आज म्हाका दिसता खुंयच्याय कॉन्स्टिट्युएन्सी अचीव जाल्ले आहा. तेंचे कडेन 33 कॉन्स्टिट्युएन्सी जाय अंडर द बीजेपी सपोर्ट आहा तेंका. एकूय तेंगे 33 कॉन्स्टिट्युएन्सीन एकूय जाग्यार 24 hours उदक ते सप्लाय करपाक शकना. आनी 2027 देखून तेंचे कडेन 24 hours वॉटर दिवपाक जावचें ना. सो हांव गोंयच्या लोकां कडेन मागता तेंकां तुमी एक चॅलेंज कराय, ह्या सरकाराक बीजेपी तुमी एक चॅलेंज कराय की 24 hours वॉटर सप्लाय, 24 hours अनइंटरप्टेड इलेक्ट्रिसिटी तुमी आमकां दिली जाल्यार आमी बीजेपीक वोट मारतले म्हणून अशें करून मागच्या लोकांक चॅलेंज करपाची गरज. इज पॉसिबल टू गिव द 24 hours water? Why is it not possible? Goa has got so much of water. You ask WRD minister, he will tell there is surplus water. So when there is surplus water, why is the distribution of the PWD not happening? कितली वर्ष झाली आता distribution of PWD is not happening in the right manner, and that is the reason people are suffering. Every day there is no water in every areas of Goa. The government of today is only finding revenues to steal the people of Goa. गोंयकारांक लुटपाचे हे प्रयत्न चोयताय. तेमकडे डांबोर घालपाक, लायट घालपाक, ब्रिज बांदपाक हेजे तांकां पयशे लुटून जाले. आतां उरले ते सामान्य मनशाक एड्युकेशनाचेर, हेल्थाचेर, लायटी बिलाचेर आनी उदका बिलाचेर हे आतां लोकांक लुटपा मुखार सरलाय. एवरी इयर ते पयशे वाडयत आहाय आनी एक फावटी ते म्हणटाय न्यू रिन्युएबल एनर्जी करपा जाय, सोलार घालून आमी न्यू रिन्युएबल एनर्जी करपा जाय. पूण ते सोलार एक फावटी म्हणटाय आनी एक फावटी ही अशें करून ते रेट वाडयत आहाय. सो वी कंडेम दीस एक्ट. आमी सदां कंडेम करीत आहाय, पूण आज लोकांनी हे कंडेम करपा जाय. आनी लोकांक कंडेम उतरान न्हू, लोकांक कंडेम छापो मारता तेन्ना कंडेम करून दाखोवपा जाय. ZP इलेक्शन येवपा आहाय नोव्हेंबरान लोकांक कंडेम करपा जाय. बीजेपी सगळे ZP उडोवपा जाय, उदका बेसिसाचेर आनी लायटी बेसिसाचेर उडोवपा जाय आनी गॅसी सिलिंडर बेसिसाचेर उडोवपा जाय. तेन्ना हेंक पडटलें की लोकांगे पावर म्हणलो कितलो. जेन्ना जरी तर तुमी 2027 जरी तर तुमी सरकार केलो वो तुमी सरकाराचे पार्ट जाले जाल्यार ह्या 3 क्षेत्रांत जे म्हणटा वॉटर, इलेक्ट्रिसिटी आनी LPG ह्या हितून तुमचें कितें हें आहा? दिल्ली सरकारान, अरविंद केजरीवालागे सरकारान जो पॉलिटिक्सां आज भितर सरले तो मॉड्यूल आहलो की सामान्य मनशाक जो खर्च आहा, तो उदका खर्च, लायटी खर्च, इस्कला खर्च, हेल्था खर्च, हो खर्च आनी गॅसीचो खर्च हो गव्हर्मेंटान आंगार घेवचो. आनी हो आंगार म्हणचे गव्हर्मेंट इज रिस्पॉन्सिबल टू गिव दीज बेसीक नेसेसिटीज टू देअर सिटीजन्स. अँड दिस इज द अरविंद केजरीवाल मॉडल. अँड दिस मॉडल हॅज बीन सक्सेसफुल इन दिल्ली, इज सक्सेसफुल इन पंजाब. And yes, we proudly say that Goans deserve this kind of a model. Irrelevant whether Goans have the money, don't have the money, but it is the Goa's government and the governance duty to provide these kind of facilities to Goa and Goans at large. आणि हे आमी करतले, आमी दाखोवन दिल्ले आहा की आमकां जाता म्हूण आनी आमी करून दाखयतले पळय. म्हणजे बाब तेणी इन्क्रीज केला 5.95% म्हणून फिक्स फॉर 5 years म्हणटात. पूण दे गिवींग रिजन बिकॉज लोड इन्क्रीज जाला म्हणून.
लोड इंक्रीज जाल्यार increase of tariff करपाक is it valid or because they get more revenue, isn't it? द प्रॉब्लम इज आज एमगेली जे इश्यूज आहे दे आर अनएबल टू रिकवर हेमी कायदो जो आहा घुसपायन दवरलो आहा म्हणजे देर इज ह्यूज रेवेन्यू दॅट हॅज टू कम बॅक टू द गोवा गव्हर्मेंट बिकॉज इंडस्ट्रीज अँड सेवरल अदर बिझनेस इन्स्टिट्यूशन्स हॅव नॉट पेड फॉर देअर पॉवर आणि हो पॉवरा पे करुनासतना तेंचे केस घातलेले आहा आणि ते केसीन घुसपायन दवरल्या दॅट रेवेन्यू फर्स्ट ऑफ ऑल इज नॉट कम सो दिस इज द होल प्रॉब्लम टुडे गोवा हॅज गॉट surplus way of providing energy, there is surplus fund available, but here the problem is the intention of this today BJP government in Goa is not clear. Their intention is to steal the common man, their intention is to make sure they take every single rupee from your salary. एक आटीन ते म्हणटाय की टॅक्स हारी करू नाका टॅक्स बार वाडयताय कॉमन मॅनाचो दाखोवपाक but the other side they are taking your money, so which means they are trying to bully people by bluffing you ki tax bar वाढवलो common men don't have to pay tax and decide they will increase all the tariffs, so your tax anyway which you would have paid as income tax हारी करना पूण ते सगळे इन्कम टॅक्स हारी करतालो तो लायटीचे उदकाचे आनी अशें करून बिलांतल्यान वयतले लोकांक आज हें आमी सांगोन 10 वर्सां जालीं आज म्हाका 10 वर्सां जालीं आम आदमी पार्टीक आनी 10 वर्सां हांव सेम कॉमन वस्तू उलयतां सेम चॅलेंज वी हॅव गिवन टू द पीपल ऑफ गोवा वी हॅव टोल्ड एवरी वन द सेम थिंग जायत लोक म्हणटा की गोंयकारांक फ्री कित्याक दिवपा जाय हांव परत एक पाट म्हणटा हें फ्री न्ही आमी टॅक्स जो हारी कोताय हो टॅक्साचो बेनिफीट जो आहा तो आमकां हे गरजेंतल्यान सरकार परत दिता अँड दॅट इज वॉट इज कॉल्ड एज अ गव्हर्नन्स मॉडल हांव कितें म्हणटा उतर फ्री सोजमोवपा बरें बट टू गीव बॅक दीज आर कॉल्ड सोशल रिफॉर्म्स आतां सोशल वेलफेअर आमची वुमन्स हाऊसवायफां कितको स्किमा सिनियर सिटीजन कितको स्किमा so that is the way how you give back the amounts so this is a platform to show that तूं वरोस भर जर तूं टॅक्स हारी करता तेजे मेळटलो कितें तुका आज आमगेलो लोक UK ऑस्ट्रेलिया US कित्याक वचपाक सोदता बिकॉज दे गेट दीज बेनिफिट्स आफ्टर रिटायरमेंट हांव आनी तूं रिटायर जालो म्हणटरी कांय मेळना टॅक्स हारी करून सो ह्यो बेनिफिट्स तूं मेळटा न्हू बिफोर रिटायरमेंट so this is what is called it is not free it is called repaying back what you have already given to the government gives it back through roads रस्ते बांधताय डांबोर घालताय लायटी पोल घालताय दिस इज ऑल फ्रॉम टॅक्स मनी सो पार्ट ऑफ दॅट गव्हर्मेंट गिव्स यू बॅक इलेक्ट्रिसिटी गिव्स यू बॅक वॉटर टू अ सर्टन लिमीट आनी ते लिमिटा कोणाकडे जे कोणाकडे तांकता ते आपल्या बील हारी करची जे कोणाकडे तांकना ते फॅसिलिटी घेवच्यो So tomorrow, if Aam Aadmi Party comes, Aam Aadmi Party will give everything free to the Goa. Aam Aadmi Party will provide the governance model to give Goa and Goans what they deserve for their taxes. मुझे जो गोंयकार टॅक्स हारी करता ते टॅक्सा बरा सिनियर सिटीजन स्कीम जी आहा ती आज 2,500 आहा ती 5,000 जातली जे विडो स्कीम आहा ती आज 1,500-2,000 आहा ती 5,000 जातली विच मिन्स ह्यो स्किम्स ज्यो आहाय ते आमी वाडयतले उदकाचें लायटीचें जे कॅप आसतलें 200 युनिट जावं एक 50 क्युबिक जावं हे भाशेन जे पॉलिसी फ्रेमींग आसतलें दॅट वील बी इन्क्लुडेड इन गोवाज बजेट and that is how all these facilities are going to be given to Goa and Goans as large. ते स्किमी बरार ह्यो स्कीम इम्प्लिमेंट जातल्यो आनी गोंयकारांक ह्यो स्किम्स मेळटल्यो जे भाशेन रिन्युएबल एनर्जी सोलारा स्कीम येयली आतां प्रधानमंत्री गेली तेच भाशेन आमगेली गोंय सरकारा गेली आम आदमी पार्टी गेली स्कीम आसतल्यो जे उदका लिमीट आसतले ते उदका लिमीट गव्हर्मेंट हारी करतलो इलेक्ट्रिसिटी लिमीट आसतली ती गव्हर्मेंट हारी करतलो आनी ह्यो स्किमी आमी करून हाडटले आनी पावराचे